महाराष्ट्र राज्य माध्यमिक एवं उच्च माध्यमिक शिक्षा मंडल द्वारा आयोजित कक्षा 10वीं की फरवरी मार्च 2026 परीक्षा का परिणाम आज घोषित कर दिया गया। परीक्षा शांतिपूर्ण और तनाव मुक्त वातावरण में संपन्न कराए गए थे। विद्यार्थियों पर तनाव कम करने के लिए प्रमुख विषयों के बीच अवकाश दिया गया था। परीक्षा में 64 विषयों तथा 8 माध्यमों के विद्यार्थियों ने भाग लिया। आज 10वीं के रिजल्ट के बाद नागपुर बोर्ड के वरिष्ठ अधिकारी डॉक्टर शिवलिंग पटवे ने बताया कि इस बार भी लड़कियों ने 10वीं में बाजी मारी है। उन्होंने आगे बताया कि इस बार कुल 32 कॉपी करने की घटनाएं सामने आई, जिसमें उचित कार्रवाई की जा रही है। उन्होंने सभी उत्तीर्ण छात्रों को शुभकामनाएं दी है। नमस्कार, आज आपण 10वीचा निकाल जाहीर करत आहोत। नागपूर बोर्डाचा एकूण निकाल हा 89.07% लागलेला आहे। एकूण विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली विद्यार्थी आहेत 1,47,783, त्यापैकी 1,31,645 विद्यार्थी पास झालेले आहेत आणि ही निकालाची टक्केवारी आहे 89.07%। मागील वर्षीचा आपला 10वीचा निकाल जो होता तो 90.52% होता। यामध्ये साधारणतः 1.4% निकाल हा आपला मागच्या वर्षीपेक्षा कमी झालेला आहे। यावर्षी आपण हा निकाल वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, गुणवत्ता वाढ यशस्वी प्रयत्न करणार आहोत। सोबतच आपल्या विभागामध्ये 90%पेक्षा अधिक गुण घेतलेले 3020 विद्यार्थी आहे। ही आपल्या एकूण निकालापैकी 2.2% टक्केवारी आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे जो निकाल विषयवार निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये मराठीचा प्रथम भाषेचा 88.74% निकाल आहे। त्याच्यानंतर 0% निकालाच्या ज्या शाळा आहेत त्या 19 आहेत आणि 100% निकालाच्या शाळा 631 आहेत असं एकूण आपल्या 10वीला परीक्षेला अपेअर झालेल्या शाळांची संख्या आहे 2767। त्यानंतर आपला जो ग्रेड वाईज जो परफॉर्मन्स आहे, जेंडर वाईज जो परफॉर्मन्स आहे, मुलींचा जो निकाल आहे आपला तो लागलेला आहे 93.34% आणि मुलांचा लागलेला आहे 84.99%। असा मुलींचा निकालाची टक्केवारी साधारणतः 9%नी जास्त आहे। गैरप्रकार किती यावेळेस समोर आले आहे, काय कारवाई झाली? एकूण 10वीला 32 गैरप्रकार समोर आलेले आहे। त्या 32 विद्यार्थ्यांची आपण संपादनूक रद्द केलेली आहे। याशिवाय आणखीन आपल्याला 4 प्रकरणं तोत्या विद्यार्थ्यांची आढळलेली आहे। या तोत्या विद्यार्थ्यांना आपण या परीक्षेची संपादनूक रद्द केलेली असून पुढील 5 परीक्षांना प्रतिबंध घातलेला आहे। यावेळेस मास कॉपीचं वगैरे काही असं इयत्ता 10वीला मास कॉपीची प्रकरणं आढळून आलेली नाही।